नमस्कार. महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐकाने एकमेकाला शेअर करायचा म्हटलं. पूर्ण व्हिडिओ ऐकत जावा. रिक्षात विकतात परमिट बी नावावरती होणार हा कायदा होऊन 10 वर्ष झालं. पण ह्या कायद्यात त्यांनी एवढा मोठा घोळ घातलेला होता. त्या RTOवाल्यांनी तिथल्या दलालांनी फी अशी होती की 25,000 फी होती मुंबई महानगर क्षेत्र, ठाणे आणि पुणे. पण ह्याने एवढा घोळ घातलेला जाऊ ते परमिटच नावावरती रिक्षा परमिट नावावर करायला हे 40,000 घ्यायची ती. आज बी एवढी परमिट असून जवळजवळ 30 ते 40% ह्या गाड्या दुसरे वापरतात. म्हणजे एवढा मोठा काळा बाजार आहे हा. आणि इथं उगाच आपलं नुसतं ते परमिटचं भूत बनवलं आहे की रिक्षा परमिट म्हणून. आता हा परमिट राजच खतम होणार आहे. आणि आम्ही 10 वर्ष शासनाशी प्रयत्न करत होतो ह्यांची फीच फक्त 5,000 करा, 5,000 करा. परवाना हस्तांतरांची फीच 5,000 करा. मग बघा कशी धडारा लोक नावावरती करतात. आणि स्वतः जो 2 जणी आली ती की तिथं प्रतिज्ञापत्र त्यांनी केलं की लगेच डायरेक्ट नावावरती करा ना. म्हणजे त्याला आता तत्वता मान्यता मिळालेली आहे. जर परवान्याची 5,000 फी झाली ना काळा बाजारात पुरा बंद होईल बघा. कारण ह्यानी ते 25,000 फीच्या येणं 40,000 45,000पर्यंत हे घेतात. त्याच्यामुळे लोक काळा बाजाराकडे कल वाढलेला आहे. हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा. आणि तशी ह्या प्रस्तावाला आता तत्वता मान्यता मिळालेली आहे. आणि आयुक्त कार्यालयाकडून तसं मंत्रालयात प्रस्ताव बी गेलेला आहे. म्हणजे शासनानं नुसतं फीकडे पैशाकडेच बघून चालणार नाही. 5,000च करा खाली हस्तांतरण फी. राज्यासाठी करा. ते मुंबई असून द्या, ठाणा असून द्या, पुणे असून द्या. रिक्षा विकता, टॅक्सी विकता, परमिट बी नावावरती, ती गाडी बी नावावरती. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. कागदपत्र ही लागणार, 15 वर्षाचा दाखला लागणार, पोलीस रिपोर्ट लागणार, आधार कार्ड, वोटिंग कार्ड, राशन कार्ड, शाळेचा दाखला, भाषेचं ज्ञान, ह्या सगळ्या गोष्टी मात्र लागणारच आहेत. पण फी मात्र कमी करा, तात्काळ कमी करा. आता फक्त 5,000 करा. आणि ह्याला आता तत्वता मान्यता मिळालेली आहे. आयुक्त कार्यालयाकडून मंत्रालयात प्रस्ताव गेलेला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.